नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही खीर आपण गणपती, गणेश जयंती किंवा संकष्टीला गणपतीचा प्रसाद म्हणून तयार करत असतो। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य व कृती पाहू। सुरुवातीला मी इथे 1 वाटी खपली गहू घेतलेला आहे। याला जोड गहू असेही म्हणतात। याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यावरचा कोंडा निघून जाईल व पुन्हा ह्याच्यामध्ये पाणी घालून 4 ते 5 तास आपण याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत। हे चांगले भिजल्यानंतर आपण याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ। मी इथे बेदाणे घेतलेले आहे 2 प्रकारचे, काळे व पिवळे मनुके, खोबऱ्याचे काप, काजूचे काप, अक्रोड, बदामाचे काप व 2 ते 3 खारका बारीक करून घेतलेत। आता कढई गरम करायला ठेवली व 4 ते 5 तास भिजवण्यासाठी ठेवलेले गहू मी कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेतलेत व याला चांगलं असं शिजवून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, छान असे आपले हे गहू शिजलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालून छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपले गहू खाली लागणार नाहीत। एकसारखं हलवून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला हे छान असे गहू शिजवता येतील। मंद गॅसवरती आपण हे गहू चांगले शिजवून घेणार आहोत। रटरटून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 मोठा बाऊल गूळ किसून घेतलेला आहे। आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर आपण गुळाचा आणखी थोडा वापर करू शकता। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायला काही हरकत नाही। एकसारखं हलवून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला ह्याचा रंग थोडासा पांढरा वाटेल, पण जसजसं खीर शिजायला सुरुवात होईल तसा खिरीचा रंगही डार्क व्हायला सुरुवात होते। आता मी पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे। जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते चांगले तुपावरती आपण परतवून घेणार आहोत। सुरुवातीला काजूचे काप, खोबऱ्याचे काप, अक्रोड, बदाम, खारीक हे सर्व घालून घ्यायचं व लास्टला आपण जे बेदाणे घेतलेले आहेत काळे व पिवळे ते घालून घेणार आहोत, जेणेकरून ते करपले जाणार नाही तुपामध्ये। एकसारखं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। जर आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडत नसतील तर आपण इथे सुक्या खोबऱ्याचे काप, ओल्या खोबऱ्याचे काप किंवा थोडीशी चण्याची डाळ घालायची भिजवून, जेणेकरून आपली खीर छान तयार होते। चांगलं हे परतवून झालेलं आहे। पाहू शकता आपले बेदाणे छान असे तुपामध्ये फुललेले आहेत। आता आपली खीर किती छान अशी तयार झालेली आहे। रंगही छान आलेला आहे। मी आता याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालून घेतले व थोडंसं आपण इथे जायफळ किसून घालणार आहोत। जायफळ घातल्यामुळं खिरीला छान चव येते। व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकसारखं हलवून घ्यायचं, जेणेकरून वेलची व जायफळ आपल्या ह्या खिरीमध्ये चांगलं मिक्स होईल। पाहू शकता किती छान अशी आपली ही दाटसर अशी खीर तयार झालेली आहे। मी आवडतं म्हणून थोडंसं केशर घालून घेते आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण घालू शकता, नाही घातलं तरी काही हरकत नाही। व पुन्हा एकदा मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेते। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे, जेणेकरून खाली लागणार नाही। व जे आपण तुपावरती ड्रायफ्रूट्स परतून घेतले होते ते सर्व ह्याच्यामध्ये घालून घेऊया व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व ड्रायफ्रूट्स आपल्या खिरीमध्ये चांगले व्यवस्थित असे मिक्स होतील। पाहू शकता तुम्ही आपली खीर किती छान अशी तयार झाली आहे। आता मी याच्यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेतलेला आहे। खसखस घातल्यामुळं आपल्या खिरीला चव ही छान येते व दिसायलाही अगदी आकर्षक वाटते। पाहू शकता तुम्ही किती छान अशी आपली खीर तयार झालेली आहे। 2 मिनटं हिला चांगलं असं शिजवून घ्यायचं व पुन्हा एकदा मी ह्याच्यामध्ये 1 चमचा तुपाचा वापर करत आहे। तूप घातल्यामुळं खिरीला छान अशी चव येते, अगदी छान लागते चवीला। आता आपण एका बाउलमध्ये ही खीर काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही किती छान खीर तयार झालेली आहे, अगदी दाटसर अशी व रंग तर फार सुरेख आलेला आहे। याच्यावरती तुम्ही दूध आणि तूप घालून खाऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे, किंवा नुसतं तूप जरी खाल्ला तरी काही हरकत नाही, चवीला अगदी छान लागते। व ही आपली प्रसादाची खीर तयार झालेली आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने आपण ही खीर बनवण्याचा प्रयत्न केला आहे। व तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये। धन्यवाद।